आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो. हा, आत्ता कशाला फोन केलाय? तुम्ही काय कामात असत काय मीनाताई? अहो म्हणजे काय, गिरिजाच्या घरी आले मी इकडे. बोला काय ते आता पटपट. बघा मी माझं काम चोख केलंय, केलं का ना? काय सांगता काय? हो ताच तर सांगा, तुमका फोन केलं केलं का ना? हो का? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आता काय त्यांचं लग्न होईल असं मागा काय वाटणार नाही, केलं का ना? हा, पण काय हो, सगळं माझ्या मनासारखं होईल ना? हो सगळा तुमच्या मनासारख्या होण्यासाठीच तर सगळा चालला. असो डाव टाकले ना, आता गिरिजा कायच करू शकणार नाही, केलं का ना? हा, आत्ता कुठे माझ्या जीवाला बरं वाटतंय बघा. अहो तुमका बरा वाटा भाया म्हणान तर सगळा चालला मीनाताई. हो खरंच, थँक्यू सो मच. नुसतं थँक्यू म्हणा नको, पुढचो डाव तुमका खेळायचो हा, शिरला का ना? तुम्ही त्याची काळजीच करू नका. नाव द बॉल इज इन माय कोर्ट. आता बघते ना गिरिजा आणि विक्रांतचं लग्न कसं होतं ते. बिचारी गिरिजा. गिरिजा मयेकर, रूम नंबर 4. थँक्यू. गिरिजा, विक्रांत 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 काय झालंय? सॉरी सॉरी सॉरी. अगं किती लागलंय गिरिजा? हे नाही, थोडंच लागलंय. किती घाबरलो माहितीये का मी. नको नको ते विचार माझ्या डोक्यात येऊन गेले. मी ठीक आहे. खरंच ठीक आहेस ना? ताई ताई, अगं अगं हे हे कसं लागलं? तू बरी आहेस ना? गौरव, मी बरी आहे, पण तो बरा नाहीये. कोण? ज्याला माझ्यामुळे लागलं. काय झालं गिरिजा? मी घरी यायलाच निघाले होते,
ए बाळा, ए बाळा, काय झालं? काय झालं तुला? डोळे उघड, डोळे उघड, उठ ना बाळा, 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 बोल ना, बोल ना, काय होतंय तुला? हा, काय होतंय? काय मॅडम, काय झालं? अहो, तो सायकल घेऊन अचानक आडवा आला. मला कळलंच नाही. अहो, त्याला खूप लागलंय त्याला. आपल्याला त्याला हॉस्पिटलला घेऊन जायला हवं. प्लीज, अहो, कोणीतरी काहीतरी मदत करा ना माझी. ऍम्ब्युलन्स बोलवा, रिक्षा बोलवा, काहीतरी करा प्लीज. मॅडम, मी ऍम्ब्युलन्स बोलवतो. गिरिजा, तो मुलगा कुठे आहे? दाखवते. चल. अजून शुद्धीवर नाही आलाय तू. ठीक आहे हो, परत तीच वाक्य बोलत माझे कान खाऊ नको. ठेवा फोन. साहेब, पैसे पैसे तुले पैसे एवढी चकाचक गाडी पुसली त्याचे. मी सांगितली तुला गाडी पुसायला. काय मिळणार? साहेब, असं काय करताय? द्या ना, त्याच्यावरतीच पोट आहे माझं. घे निघ आता. साहेब, फक्त 10 रुपये आणखी द्या ना. 2 दिवसापासून उपाशी आहे मी. मग मी काय करू? साहेब, मी माझे कष्टाचे पैसे मागतोय, द्या ना. हवं तर मी हात जोडतो तुमच्या समोर. पैसे काय झाडाला लागतात काय? ही 4 ठिकाणची धूळ झटकली म्हणजे काय गाडी साफ केली काय रे? यार, काय लोकांना चांगलं ओळखतो मी. मी काय ठेका घेतला काय रे तू यार काय भुक्कड लोकांना पोसायचा? साहेब, 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 हवं तर मी पाया पडतो तुमच्या. पाया पडणार? मग पड, मग देतो तुला जास्त पैसे. साहेब, आता तरी द्या पैसे. ठीक आहे, निघ आता. अरे वा, ह्या पोरा कामाची गरज दिसता. हा पोरगो पैशासाठी पाया पडाक तयार झालो. माका असोच माणूस होय होतो शिरला का ना. अरे बाळा, हे नाव काय तुझा? प्रकाश. अरे देवा, नावातच फक्त प्रकाश आहे. बरं माका सांग, त्या माणसाचे पाय कसे घरी होतस तू? मला पैशाची खूप गरज आहे हो. पैसे घेऊन जर मी घरी नाही गेलो ना, तर माझे मामा मामी मला घरात नाही ठेवणार. होय काय? अरे बरं, रवतस काय तू? संजय नगर मध्ये. हा. मी एकटाच कमवणार आहे हो. साहेब, तुमच्याकडे काही काम असेल तर द्या ना प्लीज. माझ्याकडे का?
ह्या माझा प्यादा, त्याच्यामध्ये ह्या माझा प्यादाईला त्यांनी राणी बस. सिस्टर, प्रीती, काय झालं? स्टेबल झाला का तू? हळूहळू होतोय. कितपत क्रिटिकल आहे? मेजर असं काही झालेलं नाहीये, फक्त एकदा शुद्धीवर यायला हवं. प्रीती, तो शुद्धीवर आला ना की माझंही टेन्शन कमी होईल. आलेच. तुम्ही हे तुमच्या भाच्याने केलेल्या कामाचे पैसे आहे. बाकी काही म्हणा, पोरगा कामाचा आहे. कसला कामाचा? नाहीच म्हणत होता. नाहीतर काय, त्याला उपाशी ठेवलं, मारलं तरी सुद्धा ऐकायला तयार नव्हता. शेवटी घराबाहेर हाकली नसं म्हणालो तेव्हा तयार झाला. तुम्ही काही म्हणालात तरी मला त्या पोराचं कौतुक वाटतं. मी त्याला म्हटलं, मी तुला पैसे देतो, त्या बदल्यात स्वतःच ऍक्सिडेंट करून घ्यावं लागेल, तर तेही केलं हो त्याने. म्हणजे तसं आम्हालाही त्याचं कौतुक आहेच आहे. आहे का? हो, आम्हालाही कौतुकच आहे. फार लागलं नाही ना त्याला? मेला बिला तर नाही ना तो? नाही म्हणजे तुम्ही एवढे पैसे देताय म्हणून म्हटलं. मेला नाही, जिवंत आहे तो. हे बरं झालं, नाही तर आमचे खायचे प्यायचे वांदेच झाले असते ना. हे घ्या. पण यातनं आम्ही हॉस्पिटलचा खर्च नाही करणार. असं कोण म्हणालंय का तुम्हाला? नाही, कुणी म्हणालं नाही हो, पण पुढे जाऊन मचमच नको म्हणून आधीच सांगितलं. एवढे पैसे आहेत ना, मोजताना माझी गडबडच होतीये. नीट मोज, नीट मोज. हे फक्त एका कामाचे पैसे. हे अजून घ्या. हे कसले? तुमच्या भाच्याला मारण्यात. मारायचं? अहो, आपलं फक्त ऍक्सिडेंटचं ठरलं होतं, हे मारायचं म्हणजे आतीच होतंय हो. आणि तो मेला बिला तर आमचं कसं होणार? हा, कशाला टेन्शन घेताय? तो वरचा बसलाय ना, तो बघेल तुमचं काय करायचं ते. अहो, असं कसं बोलताय? हे बघा, तुम्ही काहीही म्हणाला तरी तुमचा भाचा मरणार म्हणजे मरणार. अहो प्लीज प्लीज असं नका करू. ते आपल्या हातात थोडंच आहे. जे विधी लिखित आहे ते घडणारच. अहो, असं झालं तर मग आमचं काय होणार? तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुमची व्यवस्था मी बघतो.
फक्त मी सांगेन तेवढं करावं लागेल. कळलं? हो हो हो. पण काही गडबड तर होणार नाही ना? नाही नाही तर तुम्ही सुटाल आणि आम्ही अडकायचो. काही होणार नाही. फक्त तुम्ही एवढीच खबरदारी घ्या की या कानाचे त्या कानाला कळता कामा नये. कळलं? अहो तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. तुम्ही हा असा चेहरा झाकून का घेतलाय? म्हणजे चेहरा का दाखवत नाहीये आम्हाला तुम्ही? अहो पैसे का घेताय? असले फालतू प्रश्न विचारणार असाल ना तर मला तुमच्या बरोबर काम करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. कळलं? नाही सॉरी हे असले प्रश्न नाही विचारणार. हो काय करायचंय तुम्हाला? आम्हाला पैशांमध्येच इंटरेस्ट आहे. हे बघा, हा तुमच्यासाठी लास्ट चान्स आहे. यापुढं अशी चूक होता कामा नये. कळलं? नाही तुम्ही जसं म्हणताय ना अगदी सगळं तसंच होईल. बरं मग निघू आम्ही? मग इथे काय कोणी तुम्हाला जेवण वाढलंय? नाही चला चला. हा हा हा. बाय गिरिजा. आता तू मर्डर केस मध्ये अडकलंस तर तुका कोण सोडवणार? आता तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही तर हातात बेड्या पडणार. फिरला का ना? तो मुलगा लवकर बरा व्हायला हवा. हो, सगळे प्रॉब्लेम सॉर्ट होतील. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, तो मुलगा बरा होईल. हा, मलाही तसंच वाटतंय. नाही, तू आता घरी जाऊन आराम करायला हवा. हो, म्हणजे आम्ही आहोत इथे. तू जा घरी गिरीजा. घरी विक्रांत, मला नाही, आपल्याला घरी जायला हवं. का? का काय? लग्नाची बोलणी करायला काका काकू घरी येणार होते ना? अगं ते घरी आलेत. काय? तुझं आणि चिटल्याचं बोलणं झालं ना फोनवर? हो हो हो, बोलणं झालं होतं. या सगळ्यामध्ये मी विसरूनच गेले. ते अजून आहेत की गेले? अजूनही घरीच आहेत ते. अरे मग तुम्ही काय सांगितलं त्यांना? अगं खरं तर आम्ही काहीच नाही कळवलंय. अरे गौरव, मग कळवायचं ना. कसं कळवणार ताई? इथे नेमकं काय झालं हे आम्हालाच माहिती नव्हतं. गिरिजा, एक मिनिट, उगाच तुम्ही पॅनिक होऊ नका. मी फोन करतो आणि कळवतो. हा, हो यार, मला कळवायला हवं. मी टेन्शन घेतलं असेल. मी करतो बाबांना फोन, कळवतो गिरिजा बरी आहे. हा, आता कशाला थांबलो इथे देव जाणे.
नाही पण रमाकांतरावांनी चोख काम केल्याने लग्नाची बोलणी तर बोंबलली. तोंड कशी पडलीत बघा. आत्ता याची तयारी ठेवा. लग्नाच्या बाबतीतही असंच घडणार आहे सगळं.